वळूया पुढच्या बातमीकडे। उस्ताद झाकीर हुसेन, शंकर महादेवन, सुरेश वाडकर, श्रीधर फडके अशा अनेक प्रसिद्ध गायक संगीतकारांना मैफिलींमध्ये तालवाद्यांची साथ संगत करणारे सूर्यकांत सुर्वे यांना चोरीच्या खोट्या आरोपांवरून मुंबईत भोईवाडा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल सचिन घाडगे यांनी बेदम मारहाण केली। डॉक्टरचं पाकिट चोरल्याच्या आरोपावरून पोलिसांनी खातरजमा न करताच सुर्वे यांना पोलीस चौकीत नेऊन पट्ट्यानं बेदम मारहाण केली। गुन्हा कबूल करावा अशी ताकीद देत सुर्वे यांच्यावर घाडगेनं रिव्हॉल्व्हरही रोखलं। एकूणच या संपूर्ण घटनेबाबत स्वतः सूर्यकांत सुर्वे यांनी झी24 तासकडे आपली व्यथा मांडली। प्रसिद्ध तालवादक सूर्यकांत सुर्वे आहेत आपल्यासोबत, की ज्यांना काल KM हॉस्पिटलमध्ये पोलिसांतर्फे खूप मारहाण करण्यात आलेली आहे। नेमका काय प्रकार घडला त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सूर्यकांत, एकूण अवस्था बघता प्रचंड भयानक प्रकार आहे। कुठलीही विचारणा तुम्हाला न करता किंवा खातरजमा न करता ही मारहाण झालेली आहे। नेमका प्रकार काय घडला होता त्याविषयी? तो प्रकार म्हणजे जिथे मी KM रुग्णालयात काम करतो, RMO क्वार्टर्सचा 11th फ्लोअरला, तिकडे त्या डॉक्टरचं पर्स गेलं, वॉलेट। तो डॉक्टरला मी सांगितलं, त्यांनी फक्त की सिक्युरिटीला आला आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेला। पोलीस स्टेशनवरून आल्यानंतर काही वेळानंतर 1-2 तासानंतर मी आम्ही नाश्ता करायला गेलो, त्याही आमच्या लोकांचा फोन आला, सूर्यकांत वर या तुम्ही। म्हटलं मी वर गेल्यानंतर बघतो तर हा पोलीसवाला आणि हा डॉक्टर आले होते त्यावेळी। तर मला त्यांनी विचारलं, तूच का सूर्यकांत? त्यांनी मला चिमटा घेऊन पकडला आणि म्हणाला, चला आतमध्ये। म्हटलं कुठे, ओळखलंच काय? म्हटलं नाही। आणि मला त्याच्या रूममध्ये घेऊन गेला आणि बोलतो, याचं पाकिट कुठे? म्हटलं कसलं पाकिट? पैशाचं? म्हटलं आम्हाला काय माहिती, आम्ही इथे कित्येक 24 वर्ष मला झाले। आणि त्यांनी माझ्या कानाखाली जोरदार 2-3 मारल्या। मग नंतर तो डायरेक्ट मला घेऊन गेला पोलीस स्टेशनला आणि माझं पाकिट घेतलं। पाकिटातले बोलतो, किती पाकिटात पैसे बघू दे। आणि पाकिटातले पैसे काढले, बोललो हे नोटा बघा। तर म्हटलं त्या डॉक्टरला सांगितलं, हे पैसे कुठून आले? म्हटलं माझे आहेत। त्या डॉक्टरला विचारलं, ह्या नोटा तुझ्या आहेत? म्हटलं नाही, माझ्या सगळ्या हजाराच्या होत्या, फक्त 2 नोटा काहीतरी 500च्या होत्या। त्या डॉक्टरनी नाही म्हणाला, ह्या नोटा माझ्या नाही। त्यांनी ठेवून दिलं आणि माझे मोबाईल काढून दिले। आणि नंतर कपाटातून एक बेल्ट काढला, जो चक्कीचा बेल्ट आरोपींना मारतात, त्या बेल्टने माझ्या हातावर मारलं। हातावर मारायला सुरुवात केली, पाठीत मारलं। म्हटलं तू असं ऐकणार नाही। त्याच्यानंतर डॉक्टर खाली गेला। त्यानंतर परत पिस्तूल काढले आणि बोलतो, तू देतोस की नाही? त्यातला इथे गोळ्या घालीन। अरे म्हटलं, गोळ्या घालायला की मी घाबरतोय काय? मी काय आतंकवादी किंवा क्रिमिनल वाटलो का? आपले गृहमंत्री RR पाटील नेहमी म्हणतात की पोलिसांना तुमचे मित्र बनवा। मात्र हेच पोलीस जर नागरिकांना अशा प्रकारची जर सजा देत असतील तर हे एक वेगळाच धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई। सूर्यकांत सुर्वे यांनी अनेक संगीतकारांना मैफिलींमध्ये साथ केलेली आहे। असेच संगीतकार श्रीधर फडके आता आपल्याबरोबर आहेत। श्रीधरजी, सूर्यकांत सुर्वे यांना तुम्ही किती जवळून ओळखता, केव्हापासून ओळखता आणि काय सांगाल त्यांच्याबद्दल? हा अतिशय गोड असा मुलगा आहे, अतिशय लाघवी आहे। तो अत्यंत कलाकार म्हणून फार तो मोठा कलाकार आहे। उत्तम वाद्य वाजवतो, तालवाद्य, खूप वेगवेगळ्या प्रकारची तालवाद्य वाजवतो। आणि त्यांनी बाबूजींबरोबर देखील वादन केलेले आहे। आणि नंतर आता माझ्याही अनेक कार्यक्रमात तो असतो। नंतर मला असं वाटतं की आता त्याला जी काय जी घटना घडलेली आहे त्याबद्दल त्याला तो जो मानसिक धक्का बसलेला आहे त्याच्यातनं बाहेर काढणं हे आता आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे। कारण तो जर परत त्याला समजा कार्यक्रमात तो वाजवायला लागला परत, तर ते जेवढं त्याला आनंद मिळेल तो मला असं वाटतं की त्या सगळ्या मानसिक स्थितीतनं त्यामुळे तो बाहेर येऊ शकेल। नक्कीच, धन्यवाद श्रीधरजी झी24 तासशी बोलल्याबद्दल। सूर्यकांत सुर्वे यांच्याबद्दल आत्ताच आपण ऐकलेले श्रीधर फडके काय म्हणाले, अत्यंत लागवी आणि मनस्वी कलाकार आहे। अशा कलाकाराबाबत अशी घटना घडणं ही नक्कीच दुर्दैवी, यातून त्यांना लवकरात लवकर बाहेर पडावं अशी प्रार्थनाही त्यांनी केली। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।